आणि सध्या सुद्धा देवानं अवतार घेण्यासारखीच परिस्थिती झाली हो. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलं नाहीच. धराधरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी शाई फेकाटाय जना, ह्याची आली त्याची गेली, ह्यो पळाला ह्यो बसला ह्यो उठला ह्यो बुकला ह्यो ओसाळला ह्यो नुसता धिंगाणाच चालू आहे. कुणाची कुणाला मिळच राहिला नाही. देसाड गोळीबार व्हायला लागले महाराष्ट्रात. अरे काय बिहार रे का काय. बैठकीत माणसं संपायला लागली. माणसं जर रागाव कंट्रोलच राहील, थोडं काय झालं माणूस फना करतो, बघून घेईन, घ्यायला बघतो, गपरा. दया क्षमा शांतीन तेथे देवाची वस्ती. एक चुकीचं पाऊल आयुष्य बरबाद करते. वाघासारखा नरदेह मिळाला. तरुण मुलांना चुकीची पावलं टाकू नका आयुष्यामध्ये. एक गुन्हा दाखल झाला, जिंदगीच बरबाद. काय लागत त्याला पोलिसांच्या डोक्याला ताण करीत बसणार किरकोळ. आणि कारण तर काहीच नाही, उगा किरकोळ. तो मला असं म्हणला आणि नाचताना त्याने माझ्या पायावर पाय दिला म्हणून मी त्याला हाणला. आता काय कारण आहे काही. मूर्खाचा बाजार वाढला सगळा. शांती राहिली नाही, क्षमा राहिली नाही, अंतकरणात दया राहिली नाही, विचाराची ताकद नाही, निर्णय क्षमता नाही, स्वतःच्या विचारावर कंट्रोल राहिलं नाही. सगळे अस्ताव्यस्तता झाली. माय बाप अवघड झाले. सध्या एकच प्रमाण फिट बसतंय. ऐका कलीचे मैमान, असत्याशी रिजले जन, पापा देते अनुमोदन करते हेळन संताचे. जसं जनाबाई म्हणे, धुंद झाला तुझा दरबार. सध्या बी दरबार धुंदच झालाय. अहो जपानमध्ये चोर पकडा मशीन आले, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेने आले, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोर तर गावाना मशीनच नेलं. अहो सगळ्या मशीन निघाल्या. चपातीचं मशीन आलं, घेतलं का नाही, घेऊन टाका, कवर पीठ मिळीत बसता. आंघोळीचं मशीन आहे, गेलं लॉकडाऊन मध्ये. आला पाहुणा गावात, कराची कांगळ, हो कराची, गाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. असला गुतो नसता हात बॅटरी मशीन. पाहुणा बाहेर गेला, ते मला वड्यात आंघोळ करतो पण मशीन घालू नका, ते गुतलं होतं जे मेलं असतं म्हणून. तुमच्याकडे 10 होत्यात का मग बरे. आमच्याकडे बंद झालं. परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10 बामणाला उगता दिला, कावळ्या सकट. काका मला 10,000 लागते. हे मला ईज घ्या, सगळं तुम्हीच करा. काका मला सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू, ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. अरे बाप तुमचा जाणार आणि चंपी आमची करता का. हाय का काय मेळ. सगळा आधर्मच वाढला. एक जणाच्या घरात माशा झाल्या, ते गेलं बाजारात. एक जण माश्या मारायची पावडर काय बसलो होतो. 2 रुपयाला पुढे मासे मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे मासे मारायची पावडर. मरणाची लोक धावले, मरणाच्या पुढे खापल्या. एक घेणारा जरा आगावाच होता, पुढे फोडूनच बघतो. म्हणला ह्याच्यात काय. ऐकणारा ते हुशार, पुढे सोडू नको, माशा कुठल्या मारायच्यात म्हणजे घरच्या, तिथंच सोड म्हणला. हिथं सोडल्या त्या औषधाची पावर कमी होती. म्हणल्या तुझं बी खरे. येलं घरी जेवायला बसलं, जेवता बायकोला पुढे सोड. पुढे सोडली, पुढे पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी उपियानाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आणि काय औषध आहे का म्हणजे नुसत्या लाबाड्यात चालू येणार राव. या तरुण पोरांना आईबाप सुद्धा आजकाल नको वाटत. कारण कलियुगामध्ये रागोला मिळाले महिना त्याच्या ध्यानातूनच जाय ना, ही अशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळे तरुण मुलांनी जरा एक वाक्य सांगतो, देव देश धर्म संस्कृती आचार विचार काय आपल्याला कळायला पाहिजे. अधर्म वाढलाय आणि अशा अधर्म वाढले. आणि सध्या काय झाले, जेवढं तुम्ही धर्माला सोडून राहणार तेवढं तुम्ही स्टँडर्ड आहेत लोकांच्या नजरेत. आणि जेवढं तुम्ही धर्माला चिकटून राहण, लोक म्हणणार येडे ती. तुम्ही गण लावा, माळ घाला, सकाळी उठल्या मच्छिंद्रनाथांचं दर्शन घ्या, लोक म्हणणार बोळ आहे ती, असंच आहे, मूर्ख आहे, त्याला काय. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात तो स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्याने बाप हाणला तरी ते वजनदार. मूर्ख पद्धत वाढली. तुम्ही धर्म मातीत घातला की तुम्ही हाय पाय होणार. सध्या 2 नंबर करा लगेच राम राम, खरं मेलं बिड्या वडवडू. म्हणजे ही अशी परिस्थिती सध्या अवघड परिस्थिती झाली. म्हणून एक वाक्य सांगतो, इतके अस्थिर आणि अस्थिर झालेल्या जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून तर गावागावात रामायण कशासाठी होते, तर या निमित्तानं तरी माणसाच्या विचारात परिवर्तन होईल. आणि आपल्या गावामध्ये तशी की आहे मायबाप. मच्छिंद्रनाथांच्या पदपर्शनी पावन झालेली ही चिंचोली नगरी साक्षात मच्छिंद्रनाथांची स्वयंभू मूर्ती. आणि हे असे कार्यक्रम करण्यासाठी, एवढा भव्य दिव्य समाज, एवढं सुंदर नियोजन करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. त्याशिवाय हे असे हरिकीर्तनाचे सोहळे होत नसतात. भजन पूजन कुठं होतं. भाग्यवंत घरी भजन पूजन,
भाग्यवान माणसं असावं लागतात तर असा कार्यक्रम होत असतो. आणि ही चिंचोळी नगरी खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे म्हणून तेवढा गोड कार्यक्रम या पुण्यनगरीमध्ये संपन्न होतो. भाग्यवंता घरी भजन पूजन आणि धर्माचं रक्षण आहे. मायबाप आदर वाढला की पृथ्वी गायचं रूप धारण करते आणि ब्रह्मदेवापाशी जाऊन विनंती करते. थाप पृथ्वीवरी दैत्य मातले देवा दैत्य मातले ते भार गाराने सरोवर सांगताती. या जगामध्ये आदर वाढला पृथ्वी गायचं रूप धारण करते विनंती करते अवतार घ्या. ब्रह्मदेव म्हणले मला नाही अवतार घ्यायचा माझा म्हणले महादेवाकडे. महादेव म्हणले मला फक्त माणसं उचलायचं माहिती डिलीटचे बटन आहे माझ्याकडे जा म्हणले विष्णूकडे. विष्णूकडे गेल्या विष्णूचे पेन अडवलं कोणाला पृथ्वीला गायीचं रूप धारण करून गेलते. आदर्म वाढल्या अवतार घ्या अशी विनंती करण्यासाठी. लक्ष्मीने आडवलं लक्ष्मी विष्णूची पेय बर का पाय लक्ष्मीचे हाती तसे यावे का कोलती. आणि आताच्या हे लक्ष्मी विनंती तुम्ही विष्णूचा पाय हातात ठेवा त्यांचं दर्शन घे चला सगळ्यात मोठा परमार्थ आहे. पती पत्नी एक विचार ठेवा. आणि खरं सांगतो शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच आहे. तिला राग नाही लोभ नाही. नवरा बायकोचे शेतकऱ्याचे कवा भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते रुसून जाती. कापूस याचा परत महागारी. शेजारी म्हणले होय ग रुसून गेलते का गाले म्हणले त्यांचं ऐकून काय कपाशीचं नुकसान करू का मग मर येच कापूस उन्हात आणत. मग ही पुरुष मंडळी तुमचे जे कडक टोपे आहेत ना तुम्ही जे गावात गप्पा हाणतात ना दुपारी 12-12 वर्षोत्तर हे फक्त महिलांची कृपा आहे. कधीतरी त्यांचं बी आभार माना. महिला मंडळामुळे आपला संसार परमार्थ टिकून नाही तर काय. 7ला माणूस गावात वस्तीहून तुमच्याकडे वस्ती आहेत का है ना वस्तीहून गावात दूध घालायला गेले ना माणसं 5-5 तास दूध घालते. तू सकाळी 7ला गेले ते 12ला रानात येतात घरी येतात. म्हणजे 5 तास तुम्ही कोणत्या कंपनीला दूध घालता बुवा. सकाळी 5-5 तास तुमच्या गावात काय काम आहे बुवा. बघा मुलं फिरायचं ह्याचे त्याचे कुटाणं करायचं ह्याचं असं झालं त्याचं तसं झालं. अमेरिकेत ही चालले जपानमध्ये अमेरिका जपान बघू परत रानात गावात उगवलंय ती काढ. आणि अमेरिका जपान त्या 7 ते 12 मध्ये काम किती करायचं त्या महिलांकडून शिका. स्वतःचं आवरून मुलाचं आवरून मुलीची विनीफिनी करून डबा भरून पोरग पोरगी शाळेत सासू सासऱ्याचं आवरून स्वतःचा डबा भरून परत 10ला तर रानात आणि 12ला रानात येतो वाडा जेवायला. बघा तर तो काय काम केलंय का काय लिंबू पितोय कांदा बुकिनी फोडतोय मरणाच्या चपात्या मुरगाळतोय. काम तर कवडीचं नाही बिचाऱ्या. एकदा टाळ्या वाजवा महिला मंडळासाठी सगळ्यांनी. माता माऊल्या म्हणते ना आज खरा महाराज भेटलाय गाड्या. नाही तर जेवतो महाराज येतो ना आम्हालाच देतो आज खरे महाराज. आणि नाहीतर महाराजाचं नावच माऊली त्याच्यामुळे माऊलीला माऊलीची काळजी असणारच आहे ना. आणि ही मान्यच करावं लागन. महिलांमुळं आपला धर्म महिलांमुळे संस्कृती महिलांमुळे तुकोबारांचा परमार्थ सुद्धा जिजाबाईमुळे झाला. जिजाबाईने जर साथ दिली नसती तर 13 दिवस उपोषण एवढं हे सोपं होतं का काय. सांगण्याचा उद्देश पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे. लक्ष्मी आणि विष्णू मध्ये एक विचार आहे. पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं विनंती केली म्हणले मालकाकडे सोडा म्हणले मीटिंग